श्रावण महिन्याची सुरुवात झाली होती. गावातील प्रत्येक घरात भगवान महादेवांच्या भक्तीचे वातावरण होते. कुठे शिवलिंगावर अभिषेक सुरू होता, कुठे ओम नमः शिवायचा जप सुरू होता, तर कुठे बेलपत्र आणि फुलांनी महादेवांची पूजा केली जात होती. त्याच गावात गणेश नावाचा एक गरीब पण अतिशय श्रद्धाळू माणूस राहत होता. परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्याचा महादेवांवरील विश्वास कधीच कमी झाला नव्हता. एके दिवशी श्रावणातील शनिवार आला. गणेश सकाळी लवकर उठला. त्याने घर स्वच्छ केले आणि महादेवांसमोर दिवा लावला. तो हात जोडून म्हणाला, "देवा, माझ्याकडे मोठी संपत्ती नाही, मोठी पूजा करण्याची शक्ती नाही, पण माझ्या मनात तुझ्यासाठी खरी श्रद्धा आहे. माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा कर." तेवढ्यात त्याला गावातील एका वृद्ध साधूचे शब्द आठवले. श्रावणात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते. मनापासून केलेली सेवा, शिवनामाचा जप आणि गरजू व्यक्तीला केलेली मदत महादेवांना प्रिय असते. त्या दिवशी गणेशाने एक छोटासा संकल्प केला. त्याने एका गरजू वृद्धाला अन्न दिले, मंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले आणि शांतपणे ओम नमः शिवायचा जप केला. संध्याकाळी घरी परतताना त्याच्या मनात एक वेगळीच शांतता होती. त्या रात्री त्याला स्वप्नात महादेवांचे दर्शन झाले. महादेव म्हणाले, "भक्ती केवळ मंदिरात केलेल्या पूजेत नसते. जिथे दया आहे, जिथे सेवा आहे, जिथे दुसऱ्याच्या दुःखाला आपले दुःख समजले जाते, तिथेच माझे अस्तित्व आहे." गणेशाची झोप उघडली. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. त्या दिवसापासून त्याने श्रावणातील प्रत्येक शनिवार गरजू व्यक्तीला मदत करण्याचा संकल्प केला. म्हणूनच या श्रावणात तुम्हीही शनिवारी महादेवांचे स्मरण करा. ओम नमः शिवायचा जप करा. शक्य असल्यास शिवमंदिरात दर्शन घ्या आणि एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न किंवा आपल्या परीने मदत करा. महादेवांना प्रसन्न करण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे श्रद्धा, सेवा आणि निर्मळ मन. हर हर महादेव.